आणि हरिओमला उत्तर प्रदेशच्या आग्र्यामधून अटक करण्यात आली। आतापर्यंत टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये 12 जणांना अटक करण्यात आली आहे। पुण्यामधील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये रजिस्ट्री रद्द करण्यात यावी, पुणे सत्र न्यायालयाचे आदेश। हवेलीच्या उपनिबंधकांना रजिस्ट्री रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश। मालमत्तेमध्ये स्वारस्य नाही, अमेडिया कंपनीने न्यायालयामध्ये सांगितलं आहे। सोलापूर शहरामधील B2 जागेचा प्रश्न अखेर मार्गी। 1989च्या रेडी रेकनर दराच्या केवळ 2.5% रक्कम भरून रहिवासी प्रॉपर्टी नावावर होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर। मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपामध्ये गाळ साचला। केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा 48 तासांपासून ठप्प आहे। जळगाव जामोद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। माणेगावमध्ये नाले नसल्यामुळे पावसाचं पाणी घरात शिरलं। अनेक घरांचे नुकसान झाल्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमध्ये गोदावरी नदीनं पात्र सोडलं। हेमाडपंथीय मंदिर पाण्याखाली। खंडेराव महाराज मंदिरामध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलं। पुरासोबत आलेले मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। मासेमारी करताना पोलिसांच्या सूचनेकडे देखील नागरिकांचं दुर्लक्ष। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली। गेल्या 24 तासात 4 फुटांनी वाढ झाली। नदीकाठची मंदिरं आणि अनेक बांधारे पाण्याखाली।